कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण. कोलकात्यातील एका प्रसिद्ध डॉक्टर अंजली सेन यांचा भीषण हत्या आणि बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. डॉक्टर अंजली वय 35 कोलकात्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. तिच्या सहकार्यामध्ये ती आपल्या समर्पित कामामुळे आणि प्रामाणिकपणामुळे प्रसिद्ध होती. त्या दिवशी नेहमीप्रमाणे डॉक्टर अंजली आपल्या रुग्णांची तपासणी करीत होत्या. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिला उशिरापर्यंत हॉस्पिटलमध्ये थांबावे लागले. रात्रीच्या एका ऑपरेशननंतर ती घरी निघाली. कोलकात्याच्या शांत अंधाऱ्या रस्त्यावर तिने स्वतःचे वाहन चालवायला सुरुवात केली. परंतु तिला माहीत नव्हते की तिच्या मागे एक काळोखात लपलेली भीषण घटना तिची वाट पाहत होती. जेव्हा ती आपल्या घराजवळ पोहोचली तेव्हा काही अज्ञात लोकांनी तिच्या मागोवा घेत. त्याच्यापैकी एकाने तिचे वाहन अडवले आणि ती घाबरली. तिने परिस्थितीचा अंदाज घेत स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण त्या नराधमांनी तिला गाडीच्या बाहेर घेतले. ते सर्व अत्यंत निर्दयी होते आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. त्या रात्रीच्या काळोखात तिच्या किंकाळ्यांनी शेजारी पाजारी जागे झाले, पण कोणालाही तिला वाचवण्यास वेळ मिळाला नाही. हल्लेखोरांनी तिचा खून करून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी ही घटना समजल्यावर संपूर्ण शहरात खळबळ उडाली. डॉक्टर अंजलीच्या मृतदेहाची दुर्दशा पाहून पोलीस अधिकारी देखील हादरले. त्यांना समजले की ही घटना साधी हत्या नसून एक भयंकर गुन्हा आहे. तपासणीसाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन कोलकाता पोलिसांनी सर्व शक्ती लावून तपास सुरू केली. डॉक्टर अंजलीचा फोन रेकॉर्ड, CCTV फुटेज आणि तिला ओळखणारी लोकांची चौकशी करण्यात आली. चौकशीतून समजले की हल्लेखोरापैकी एक तिचा परिचित होता, जो तिला नेहमी त्रास देत असे. या व्यक्तीचे नाव अर्जुन घोष होते. तो पूर्वी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. अंजलीने त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती, ज्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली होती. या तक्रारीच्या रागातून त्याने हा भयंकर कट रचला होता. अर्जुन आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत पोलिसांनी त्यांना अटक केली. चौकशीत त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी अंजलीच्या हत्येच्या आणि बलात्काराचा कट अगोदरच रचला होता. अर्जुनच्या मनात अंजलीविषयी द्वेष आणि सूड भावना होत्या, ज्यामुळे त्याने हा पाशवीकृत केल्या. या प्रकरणी संपूर्ण देशभरातून निषेधाची लाट उसळली. महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. डॉक्टर अंजलीची हत्या ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून ती समाजातली असुरक्षिततेच्या आणि मानवतेच्या शयांचा नमुना होती. कोर्टाने या प्रकरणाचा वेगाने निकाल दिला. अर्जुन घोषला आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्णय ऐकल्यावर डॉक्टर अंजलीच्या कुटुंबियांना थोडाफार दिलासा मिळाला, पण त्याचा आयुष्यातील अंधकार कायमच राहिला. या घटनेनंतर कोलकात्यातील महिला अधिक सतर्क झाल्या. या प्रकरणामुळे समाजात जागरूकता निर्माण झाली, पण त्याचबरोबर एक गोष्ट स्पष्ट झाली की महिलांच्या सुरक्षेसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात सुधारणा आवश्यक आहे. डॉक्टर अंजली सेनच्या हत्येने एका निष्पाप जीवाची आहुती घेतली, पण तिच्या समृद्धीने समाजाला जागृत केले.